आलात तुम्ही? झाला का राग शांत? का पोटात कावळे ओरडायला लागले म्हणून आलात घरी? मोबाईलच्या पोटातले कावळे ओरडायला लागले म्हणून यावं लागलं. म्हणजे? बॅटरी संपली. बरं, मग आता जेवणार आहात की नाही? माहित नाही, अजून ठरलं नाहीये. ठरलं नाहीये म्हणजे? अहो जेवण बनवलंय मी, या ना जेवायला बसूया. हो मग जेवा ना तुम्ही. मी अडवलंय का तुम्हाला? हॅलो कावेरी, बाळा कामात आहेस का? गडबडीत आहेस? बोलू शकतो का आपण? हो हो बोला ना. म्हणजे मला माहितीये मी तुला खूप उशिरा बोलवतीये, पण जरा तू ते माझ्या घरी येऊ शकशील का प्लीज? हो येऊ शकेन ना, पण का, काय झालंय? म्हणजे मला यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण सगळं ठीक आहे ना? नाही काही झालं नाहीये, पण तू ये ना प्लीज, मग मी तुला सांगते. हो लगेच निघते मी. थँक्यू कावेरी. सॉरी, मी दुपारी हसलो तुझ्यावर, मस्करीत हसलो, पण तरीही सॉरी. इट्स ओके राज. राज ते मला, अगं कुठे निघालीस? तुम्हाला काय करायचंय? तसंही तुम्हाला माझ्या बरोबर जेवायला बसायचं नाहीये. जेवा तुम्ही, मी जेवेन नंतर. आदित्य, आदित्य तू ड्रिंक करतोस? पीत नाही, मला प्यावी लागते. अरे पण का? तुला कळत नाहीये सानिया, माझं काय होतंय. काकीशी बोललो तर मनात गिल्ट येतोय, नाही बोललो तर असं वाटतंय की मी आपल्या संसाराचा, तुझ्या स्वप्नांचा विचारच करत नाही. तुला काय वाटतंय सानिया? मला काही कळत नसेल? मला मन नाहीये का सानिया?
किंवा सगळ्यांचे टोमणे कळत नाही मला? लोक भणभणते माझ्यासाठी, आणि ते शांत करण्यासाठी आता याशिवाय कुठलाच उपाय नाहीये माझ्याकडे. आदित्य, आदित्य, पण हे सोल्युशन नाहीच आहे ना? मग काय सोल्युशन आहे सानिया? सांग ना, तूच सांग काय सोल्युशन आहे? आदित्य, तुझं काय म्हणणं आहे? मी जे काही तुला सांगते ते चुकीचं सांगतेय का? कोण चूक कोण बरोबर तेच तर कळत नाहीये ना सानिया. सतत अशी फिलिंग येते की आपण ना कोणाच्या तरी हातातलं खेळणं झालोय बस. कोणीतरी किल्ली देते आणि आपण चालतोय बस. कधीतरी तू इमोशनल किल्ली देतेस, कधी काकी, तुझे आई वडील काहीतरी भलत सलत बोलून जातात. मला आता हे सहन होत नाहीये सानिया. मी तुमच्या हातातलं खेळणं नाहीये. आदित्य, काय उचलला का फोन तिने? कधीपासून ट्राय करतोय काकू, फोनच उचलत नाहीये. हे बघ, मी पण मेसेज केलेत पण काही रिप्लायच देत नाहीये. का चिडून गेलीये बाबा काऊ. शे, माझंच चुकलं. नको होतं बोलायला. एक मिनिट. तुझं चुकलं म्हणजे? तू काय बोललीस त्यांना? आता जर मी तुला विचारलं की मी निघून गेले तर तुला काही फरक पडणार आहे का, तर तू काय म्हणशील सांग यावर? मला काही फरक पडत नाही तू गेलीस तर. मी चुकून बोलून गेली. का तू का असं बोललीस त्यांना? मी का असं बोलले म्हणजे? मी चिडले होते आणि मी बोलले तसं तूही बोललास ना तिला. मी चिडले होते थोडं. मी चिडलो होतो, तू चिडून निघून गेलीस म्हणून. मग अशी कोणी मस्करी करतं का? आता मस्करी कशी करायची ह्याचे सुद्धा धडे घ्यावे लागणार आहेत का? आणि तुला किती फोन केले मी, उचललास एक तरी फोन? मला राग आला होता तुझा. अगं त्यासाठी सॉरी म्हणालो ना मी तुला, पण तू काकूंना असं म्हणायला नको होतस. अच्छा, म्हणजे मला ब्लेम करणार तू आता? काय मी ब्लेम करतोय तुला आणि चिडतेस काय तू? मी कुठे चिडतेय आणि मी किती चिडतेय सांगताना तू किती चिडतोयस हे कळतंय का तुला? वैदेही, आपण भांडतोय का? हो यार, आपण नको भांडायला. उगाच वाद नको वाढवायला. कुठे गेले असतील काकू? कावेरी, कावेरी,
तू आता रात्री इथे काय करतेस? मला मॅडमने बोलवलं होतं. मॅडमने आता? कुठे आहेत त्या? खोलीत आहेत का? हो, पण अगं मी पटकन त्यांना भेटून येते. हं? मॅडम, आत येऊ का? कावेरी, अगं ये ना. काय हे ऑफिस आहे काय? आपलं काय ठरलं होतं? सॉरी मावशी. बस ये, बस. तुझीच वाट पाहत होते. काय झालं मावशी? तुझा चेहरा का असा पडलाय? कसलं टेन्शन आहे का? सांग ना मला. कावेरी, खूप दिवसांनंतर ना मला खरंच खूप एकटं वाटतंय. असं वाटतंय आपलं असं कोणीतरी असावं, जिच्या बरोबर आपल्या मनातलं आपण सगळं काही सांगू शकू. एखाद्या मैत्रिणीसारखं. मनात जेव्हा भावनांचा कल्लोळ उठतो ना, तेव्हा त्या मैत्रिणीच्या बाजूला बसावं. तिच्या नुसत्या असण्याने त्या भावनांचा कल्लोळ शांत होईल. बघ ना, एवढा मोठा डोलारा उभा केलाय मी. कष्ट घेतले. आयुष्यभर मी नाती जपली कावेरी. त्यासाठी मी खरंच खूप त्यागही केलाय. पण जेव्हा आपलीच माणसं आपलं मन दुखावतात, आपल्या अपेक्षांचा भंग करतात, जेव्हा सगळी नाती फोल ठरतात ना, तेव्हा असं वाटतं की असं एखादं नातं असावं जे तुमचा हात घट्ट धरून तुमच्या सोबत असेल. असं माझ्या मनातलं मी कोणाला सांगावं असं कोणीच नाहीये माझ्या आयुष्यात. मग ना मनात खूप शंका यायला लागतात. मी जी तत्व जोपासतेय, ज्यासाठी मी माझ्याच माणसानं दुखावतेय, हे बरोबर करतेय ना? माझा ना अलीकडे स्वतःवरचा विश्वासच ढळमळायला लागलाय. नाही मावशी, मला माहितीये, पण तू असा स्वतःवरचा विश्वास डळमळू देऊ नको. तुझी तत्व अगदी बरोबर आहेत. आणि मला माहितीये, राजवर्धन सर सकाळी जे काही बोलले त्यामुळे वाईट वाटलं ना तुला? खरं सांगू का, विषय असा आहे की ते वैदेहीला काहीतरी मस्करीत बोलले, वैदेही चिडून निघून गेली. मग तो राग त्यांनी तुझ्यावर काढला. तूही निघून गेलीस. मग तुझी बाजू घेण्यासाठी मी काहीतरी बोलायला गेले तर ते माझ्यावरच चिडले. एखादा दिवस असतो ग असा. पण तुला सांगते, ते जरी तुझ्यावर चिडले असले ना, तरी त्यांना खूप काळजी वाटते तुझी. त्यांचा खूप जीव आहे तुझ्यावर. तू नको वाईट वाटून घेऊ.
कसं अचूक ओळखलंस माझं मन ग. माझ्यापेक्षा किती लहान आहेस पण आज किती सोप्या शब्दात छान समजावून सांगितलंस मला. मी म्हणत होते ना, ही अशीच मैत्रीण हवी आहे मला, जे तुझ्या रूपात मिळाली. मग आता झालं का मन शांत? तू भेटलीस ना. काय ग? काय झालं? हो माहित नाही, पण ती कावेरी आता रत्नमालाला भेटायला आली आहे यावेळी. काय कावेरी यावेळी? हो ना, माहित नाही, पण पण काहीतरी खलबतं चालू आहेत त्यांची नक्कीच. अहो नाही, त्यांना कळलं तर नसेल ना की तुम्ही काहीतरी केलंय तर? मला खूप टेन्शन आलंय हो, मला खूप जास्त टेन्शन आलंय आता. हळू बोल. टेन्शन आलंय असं बोलून काय होणार आहे? जाऊन बघायचं ना काय बोलतायत ते. मी बघणार आज जाऊन. अहो ती बाई मला तिच्या नजरेसमोर उभी राहू देत नाही. मी कसल्या आज जायच्या गोष्टी करताय तुम्ही? ठीक आहे, मी बघतो. हा जा जा. काय हो, काय करताय पाण्यामध्ये? काय करताय? अगं पाणी घेऊन जातो म्हणजे संशय नाही येणार, सांगता येईल की पाणी द्यायला आलो म्हणून. ही चांगली आयडिया. जा 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 जा. बघा बघा काय करतायत त्या. कधीही एकटं वाटलं तर मी एका फोनवर येत जाईन. ही मैत्रीण तिच्या मैत्रिणीला कधीच एकटं सोडून जाणार नाही. माहितीये मला, माझा स्वतःवर आहे ना त्यापेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर आहे कावेरी. काय हो? अहो काय झालं? असे आरामात बसताय काय? सांगा मला. काय 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 खलबतं चालू आहेत? काही ऐकू आलं का तुम्हाला? काही नाही ग, त्या दोघींच्यातलं बॉन्डिंग वाढत चाललंय. वाढू दे. जेवढं बॉन्डिंग वाढेल ना तेवढेच हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतील. हार्ट अटॅक? कोणाला? अगं रत्नमालाला बीपीचा त्रास सुरू झालाय. हिला कधीपासून बीपीचा त्रास सुरू झाला? मी तिचे मेडिकल रिपोर्ट्स पाहिले. तिने मुद्दाम ना कुणाला दाखवले नाहीये. काय राजवर्धनला वगैरे काळजी वाटेल ना असं तिला वाटतंय. पण मला माहितीये रत्नमालाला बीपीचा त्रास सुरू झालाय, त्यामुळे आपलं काम सोपं झालंय. आपण फक्त एका मागोमाग एक मोठे धक्के द्यायचे. उद्या जेव्हा तिला कळेल ना की स्वतःपेक्षा जास्त विश्वास जिच्यावर ठेवलाय त्या कावेरीनेच आर्थिक घोटाळा करून तिचा विश्वासघात केलाय ना, तेव्हा काय होईल? रत्नमालाचा विषय कायमचा संपेल. पण आपण फक्त एका मागून एक धक्के द्यायचे. आपल्या धक्क्या देण्याने काय होईल? रत्नमाला जाईल वर आणि आपला प्लान धक्क्याला लागेल.
कसला धक्का? काय झालं? कसला प्लॅन चाललाय? प्लॅन? काही नाही, आपला एक जमिनीचा व्यवहार खूप जुना, बरेच दिवस झाले अडकला होता तो. पण आता सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाले, एकदम मिटले. डॉक्युमेंट्स पण मिळाले, सगळं क्लिअर झालंय. त्यामुळे आपला व्यवहार धक्क्याला लागला, डोक्यावरचं टेन्शन गेलं, हे मी हिला सांगत होतो. इतक्यात तुम्ही कावेरी, अगं तू आता इतक्या रात्री कशी काय आलीस तू? म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना? राजवर्धन बरं आहे ना? हो, अरे मी बोलवलं होतं तिला. तुम्ही का हो, काही झालंय का? काहीतरी काम होतं माझं तिच्याकडे. बर बर, ऐक कावेरी, आता आलीस तर जेवून जा. हा? अहो नको, घरी स्वयंपाक केलाय मी, परत तो उरेल. पुढच्या वेळी येते. बर चल, खूप उशीर झालाय, मी तुला गाडीपर्यंत सोडते, ड्रायव्हर सोडून येईल तुला. अहो नको मॅडम. अगं ये नको काय? ये. बघ तरी, काही खाऊन पण गेल्या नाहीये. मला नेहमी सांगत असतात की जेवणावर राग काढू नका. स्वतः काय करतायत? याला काय अर्थ आहे? तू जेवून घे. मला भूक नाहीये, तू घे जेवून. मला तरी भूक लागणार आहे का काऊ कुठे आहे कळेपर्यंत? काऊचा मेसेज आलाय. काय? ती म्हणते मी रत्नमाला मॅडम कडे होते, 5 मिनिटात घरी पोचते, ताट वाढायला घे. चिडले नाहीये. थँक गॉड, थँक गॉड काकूंनी मेसेज केला. आत्ता जीवात जीव आला माझ्या. तर काय, इतका वेळ मला काही सुचतही नव्हतं. खाऊ पण ना. चला ताट वाढायला घेते. आता तरी भूक लागलीये ना? काय झालं असायला? इतका वेळ काकू कुठे आहेत हे माहित नव्हतं, तेव्हा भूक नावाची गोष्ट असते हे सुद्धा जाणवत नव्हतं. आणि आता त्या सुखरूप आहेत हे कळल्यावर मला खूप भूक लागली. हे त्या म्हणतात ते खरंय, माणसाला माणसाच्या असण्या नसण्याने फरक पडतो. चलिए वाढायला घेते.